खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या नंतर खोपोली शहरासह परिसरात तीव्र जनक्षोभ उसळला आहे। या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साईबाबा नगर ते खोपोली पोलीस ठाणे दरम्यान भव्य कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तसेच सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून त्यांना मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। या मोर्चामध्ये शिवसैनिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला। हातात मेणबत्त्या, फलक आणि घोषणांसह नागरिकांनी निषेध व्यक्त करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। मंगेश काळोखे यांचे पुतणे राज निलेश काळोखे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर तपासाला वेग आला असला तरी सर्व आरोपी अटक होईपर्यंत शांत बसणार नाही असा ठाम इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिला। मंगेश अप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे आरोपी आतापर्यंत अटक केलेले नाहीत या सर्वांना तात्काळ जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशन, रायगड SP मॅडम यांना सुद्धा सगळ्यांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत। मंगेश अप्पा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण खोपोली शहरामध्ये अतिशय सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा हा माझा सहकारी, हा माझा कार्यकर्ता, अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण खोपोली शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मंगेश अप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी, राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश अप्पा यांची पराजय त्यांच्या पसनी पडलेला नाही आणि म्हणून त्यांची क्रूरपणे, निर्घृणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे। आणि त्यानंतर आज संपूर्ण खोपोली शहरातून हा जनाक्रोश मोर्चा, हा कॅन्डल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुलीसुद्धा या ठिकाणी या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। संपूर्ण कुटुंब, त्याचे भाऊ असेल, त्याचा परिवार असेल, मंगेश अप्पांचं सगळं कुटुंब ह्या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। मोठ्या संख्येने खोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व खोपोलीतील सर्वसामान्य जनता ही मंगेश अप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेली आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ जे आरोपींना अरेस्ट केलेले नाही त्यांनी अरेस्ट त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ज्या पद्धतीचं 26 तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेश अप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जवळ 10 आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित आरोपींना सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांनाच या ठिकाणी आहे। वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।